नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुमंत शिंदे, राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. विद्यार्थी मित्रांनो, मी मानसशास्त्र या विषयाचं अध्यापन करतो. इयत्ता 11वी आणि 12वी या दोनही वर्गांचे विषय मानसशास्त्र हा विषय मी अध्यापन करत असतो. आज आपण इयत्ता 12वी कला या वर्गाचा मानसशास्त्र या विषयाचं प्रकरण क्रमांक 2, ज्याचं नाव आहे बुद्धिमत्ता किंवा इंटेलिजन्स, या प्रकरणाची काही मुद्द्यांची आपण चर्चा किंवा आपण अभ्यास करणार आहोत. या प्रकरणाच्या जी काही रूपरेषा आहे, ही रूपरेषा मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगतो की या प्रकरणामध्ये साधारणतः आपल्याला 5 ते 6 मुद्दे अभ्यासायचे आहेत. याच्यामध्ये सुरुवातीला मी प्रकरणाची प्रस्तावना करणार आहे. त्यानंतर प्रकरणाचं जे नाव आहे बुद्धिमत्ता, या बुद्धिमत्तेच्या व्याख्या मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. या अनेक व्याख्या समजावून सांगितल्यानंतर बुद्धिमत्तेविषयक जे विविध प्रकारचे दृष्टिकोन आहेत त्यांची आपण चर्चा करणार आहोत. अनेक शास्त्रज्ञ आहेत, मानसशास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि ती कशी बनलेली असते, कशाची बनलेली असते या संदर्भात संशोधन केलेलं आहे. त्याचाही आपण थोडासा आढावा या प्रकरणामध्ये घेणार आहोत. त्याचप्रमाणे या प्रकरणामध्ये आपण बुद्धिमापन म्हणजे बुद्धिमत्ता मोजायची कशी हे सुद्धा समजून घेणार आहोत. बुद्धिमापनाचा जो इतिहास आहे, म्हणजे अगदी 1700-1800च्या कालावधीपासून आजपर्यंत बुद्धिमापन कसं कसं होत आलं आणि आज ते कोणत्या पातळीला आहे याची माहिती आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत. त्याचप्रमाणे बुद्धिमत्तेचे विविध प्रकार आहेत, जसं सामाजिक बुद्धिमत्ता असेल, भावनिक बुद्धिमत्ता असेल, किंवा त्याचप्रमाणे इतरांशी मिळून जुळून वागत असताना जी काही सर्वसामान्य बुद्धिमत्ता आपल्याला दैनंदिन जीवन जगताना लागते त्या बुद्धिमत्तेचा सुद्धा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर एकंदरीत बुद्धिमत्ता म्हणजे काय, ती कोणामध्ये किती असते, कशी असते आणि तिच्याद्वारे आपण काय काय करू शकतो, या सगळ्याची एक थोडक्यात माहिती आपल्याला मानसशास्त्राच्या या प्रकरणामध्ये मिळते. तर मी आता प्रत्यक्ष प्रकरणाला सुरुवात करतोय. प्रकरणाचं नाव मी तुम्हाला या ठिकाणी लिहिलेलंच आहे, बुद्धिमत्ता, किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंटेलिजन्स असं म्हणतो. पहा, बऱ्याचदा आपण रोजच्या जीवनामध्ये बोलत असताना, चर्चा करत असताना एकमेकाच्या बुद्धिमत्तेविषयी चर्चा करत असतो. कधी कधी हसत हसत आपण म्हणतो की अरे वा, समोरचा व्यक्ती खूपच हुशार आहे, बुद्धिमान आहे, किंवा कधी कधी आपण म्हणतो की या व्यक्तीला अजिबातच बुद्धिमत्ता नाही आहे. मग नेमकं आपल्याला काय म्हणायचं असतं, बुद्धिमत्ता आपण कोणत्या गोष्टीला म्हणतो, कोणत्या घटकाला म्हणतो, याची चर्चा आता आपण या प्रस्तावनेमध्ये करणार आहोत. तर माझा या प्रकरणातला पहिला मुद्दा आहे 2.1 प्रस्तावना. बुद्धिमत्ता म्हणजे काय यावर चर्चा करत असताना मी थोडीशी प्रस्तावना म्हणून तुम्हाला असं सांगेल की मानव हा सर्व प्राण्यांमध्ये, म्हणजे भूतलावर किंवा पृथ्वी तलावर जेवढे प्राणी आहेत किंवा जितकी सजीव सृष्टी आहे, या प्रत्येक सजीव सृष्टीमधल्या प्रत्येक प्राण्याला जी बुद्धिमत्ता असते त्या बुद्धिमत्तेच्या तुलनेमध्ये मानवाची बुद्धिमत्ता उच्च दर्जाची आहे किंवा ती कालांतराने विकसित झालेली आहे. आणि म्हणून माणूस आज जी एवढी प्रगती करू शकला, किंवा आपण जे नवनवीन शोध लावलेले आहेत, म्हणजे अगदी शर्टाच्या बटनपासून ते अगदी अवकाशापर्यंत, अगदी रॉकेट सायन्सपर्यंत जे शोध लागले, या सगळ्याला जर कोणती कारणीभूत क्षमता असेल तर ती माणसामध्ये असणारी बुद्धिमत्ता आहे. म्हणजे आपण सहजच जर एखाद्याला प्रश्न विचारला की तुम्हाला जर पर्याय दिले की तुम्हाला शारीरिक सौंदर्य हवं आहे, तुम्हाला खूप सारा पैसा हवा आहे, की तुम्हाला बुद्धिमत्ता हवी आहे, या 3 पर्यायामध्ये तुम्हाला जे काय निवडायचं आहे ते तुम्ही निवडा, असं जर आपण एखाद्याला पर्याय दिले तर नक्कीच जो हुशार माणूस आहे तो बुद्धिमत्ता या पर्यायाची निवड करेल. कारण पैसा आणि सौंदर्य याहीपेक्षा महत्त्वाचं जी क्षमता आहे माणसाची ती आहे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेच्या जोरावर माणूस हवे तेवढे पैसे कमवू शकतो, बुद्धिमत्तेच्या जोरावर माणूस प्रतिष्ठा मिळवू शकतो, सत्ता मिळवू शकतो, आणि त्याचबरोबर तो सर्व समाजामध्ये श्रेष्ठ ठरू शकतो. आणि म्हणून मानवाला बुद्धिमत्ता ही जी क्षमता मिळालेली आहे ती एक प्रकारे निसर्गाकडून मिळालेली देणगीच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. आणि म्हणून माणसाच्या बुद्धिमत्तेची जी आजची जी चर्चा आहे
ती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पसरलेली आहे. माणूस आज औद्योगिक क्षेत्रामध्ये, विज्ञान क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा जी कोणती क्षेत्र आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसाने उच्च असा टप्पा गाठला आहे आणि या सगळ्याला कारणीभूत आहे त्याच्याकडं असणारी अगम्य अशी बुद्धिमत्ता. आणि म्हणून मग बुद्धिमत्ता नेमकं कशाला म्हणायचं याच्याकडे आपण जाणार आहोत. शब्द तुम्हाला समोर दिसतोच आहे, इंटेलिजन्स. आपण बऱ्याचदा तो बोलताना वापरत असतो. तर बुद्धिमत्ता म्हणजे काय हे तुमच्या आमच्या बोलण्यामधून आपण जे म्हणतो ते तेवढंच आहे का? किंवा माणूस हुशार असतो म्हणजे बुद्धिमान असतो असं आहे का? किंवा एखाद्याला परीक्षेमध्ये खूप मार्क मिळाले म्हणजे तो व्यक्ती बुद्धिमान आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला खरं तर मिळणार आहे. खरं तर मानसशास्त्रामध्ये मार्क्स मिळणं आणि बुद्धिमत्ता या दोनही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जेव्हा आपण परीक्षा घेत असतो कुठल्याही विद्यार्थ्याची, तेव्हा तो विद्यार्थी त्या विषयाच्या संदर्भातली माहिती वाचतो, ती पाठांतर करतो आणि ती पेपरमध्ये किंवा उत्तरपत्रिकेमध्ये जशीच्या तशी लिहून काढतो. त्या आधारे त्याला मार्क्स मिळतात, गुण मिळतात आणि त्या आधारे आपण त्याचा नंबर काढतो की हा विद्यार्थी या वर्गामध्ये प्रथम आलेला आहे आणि त्यावरून ठरवलं जातं की हा खूप बुद्धिमान आहे. परंतु मित्रांनो, हा बुद्धिमत्तेच्या संदर्भातला गैरसमज आहे. जास्त मार्क्स मिळणं म्हणजे बुद्धिमान असणं हे एक चुकीचं वाक्य आहे. मग बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर बुद्धिमत्ता म्हणजे रोजचं आयुष्य जगत असताना तुम्हाला ज्या क्षमतेचा उपयोग होतो, फायदा होतो, म्हणजे तुमची लहानात लहान समस्या सोडवण्यासाठी जी क्षमता तुम्ही वापरत असता आणि विशेषतः जी मानसिक क्षमता तुम्ही वापरता तिला बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. मग बुद्धिमत्ता फक्त शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांकडेच आहे का? किंवा त्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांकडेच आहे का? नाही. ती फक्त इंजिनियरकडे आहे का? नाही. ती फक्त शास्त्रज्ञांकडे आहे का? नाही. तर अगदी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याकडे सुद्धा तितकीच उच्च प्रकारची बुद्धिमत्ता आहे जितकी एखाद्या शास्त्रज्ञाकडे असते. कारण तो शेतकरी त्याची शेती करत असताना ज्या छोट्या मोठ्या अडचणी येतात त्या अडचणी सहज सोडवून आपली शेती चांगल्या प्रकारे पिकून दाखवतो आणि त्यातून उत्तम प्रकारची कमाई करतो. म्हणजेच तो सुद्धा बुद्धिमान आहे. कारण त्याला कळतं की कोणत्या वेळी कोणतं पीक घेतलं पाहिजे, कोणत्या पिकाला कोणतं औषध, कोणतं खत वापरलं पाहिजे आणि कोणत्या वेळात ते पीक आलं पाहिजे आणि कोणत्या वेळेत त्याची तोडणी झाली पाहिजे, कापणी झाली पाहिजे. या सगळ्याचं नियोजन तो आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरच करत असतो. आणि म्हणून बुद्धिमत्ता म्हणजे फक्त शिकणे आणि शिकवणे या चार भिंतींच्या आतमध्ये नसते, तर ती प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला तुम्हाला उपयोगी ठरत असते. ती क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता आहे. मानसशास्त्रज्ञ बुद्धिमत्ता या संकल्पनेवर खूप चर्चा करतात आणि चर्चा करत असताना ते अनेक प्रकारच्या व्याख्या मांडतात. आता यातल्या काही व्याख्यांचा मी आढावा घेणार आहे. एक 3 ते 4 व्याख्या मी तुम्हाला सांगतो. या सगळ्या व्याख्यांमधून बुद्धिमत्ता म्हणजे काय हेच तुम्हाला समजणार आहे. कुठली एक व्याख्या आपलं समाधान करू शकेल असं नाही, परंतु या सगळ्या व्याख्यांचा जेव्हा आपण आढावा घेऊ तेव्हा मात्र बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय या मुद्द्याच्या आपण जवळ पोहोचलेले असू. तर मानसशास्त्रज्ञ अशी एक व्याख्या करतात बुद्धिमत्तेची की समस्या सोडवण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. मी आता या व्याख्यांकडे जाणार आहे आणि व्याख्यांचा आपला जो मुद्दा आहे हा आहे 2.2 बुद्धिमत्तेच्या विविध व्याख्या. कोणताही विषय समजून घ्यायचा असेल तर त्याची व्याख्या आपल्याला समजून घेतली पाहिजे. व्याख्या म्हणजे डेफिनेशन, आणि ही डेफिनेशन एकदा आपल्याला समजून घेतली की त्या एका कायदेशीर चौकटीमध्ये ती संकल्पना बसवली जाते आणि ती संकल्पना म्हणजे व्याख्या होय. पहिली व्याख्या मी सांगितली तुम्हाला मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेची केलेली आहे. ती व्याख्या अशी आहे की समस्या सोडवण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. मी सुरुवातीलाच त्या ठिकाणी सांगितलं की समस्या, कोणती समस्या? समस्या ही प्रत्येकाला येत असते, अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत, अगदी इंजिनियरपासून ते शेतकऱ्यापर्यंत, अगदी शास्त्रज्ञापासून स्त्रियांपासून वृद्धांपासून लहान मुलांपासून, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समस्या जाणवत असतात क्षणाक्षणाला. आणि त्या समस्या सोडवता येणं म्हणजेच बुद्धिमान असणं होय. ज्या माणसाला समस्या सोडवता येत नाही तो तिथंच गुंतून पडतो आणि गुंतून पडला की त्याची प्रगती थांबते. आणि म्हणून बुद्धिमान कोण? ज्याला त्याच्या आयुष्यातल्या समस्या सोडवता येतात तो बुद्धिमान. म्हणजे थोडक्यात आता जर तुम्ही इयत्ता 12वीला आहात तर इयत्ता 12वीची परीक्षा पास होऊन पुढच्या वर्गात जाणं ही तुमच्या पुढची असणारी समस्या आहे किंवा आव्हान आहे. आणि ही परीक्षा पास होऊन जे विद्यार्थी पुढे जातील त्यांच्याकडे नक्कीच बुद्धिमत्ता आहे, कारण त्यांनी त्यांच्यासमोर असलेली समस्या सोडवली. आणि म्हणून मी या ठिकाणी व्याख्या सांगतोय की समस्या सोडवण्याची क्षमता, मी पूर्ण व्याख्या लिहिणार नाही,
परंतु थोडक्यात आपण त्याचा मागोवा घेणार आहे. समस्या सोडविण्याची क्षमता. समस्या सोडवण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. ही बुद्धिमत्तेची पहिली व्याख्या आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की अगदी शिक्षित व्यक्ती, अशिक्षित व्यक्ती किंवा जो कोणी व्यक्ती असेल त्याच्यासमोर समस्या असते आणि ती समस्या जर तो व्यक्ती सोडवत असेल तर त्याच्याकडे बुद्धिमत्ता नक्कीच आहे. ठीक आहे. तर ही अत्यंत सोपी आणि सहज केलेली सर्वसामान्य व्याख्या. आणखी काय व्याख्या आहे तर पुढची व्याख्या मानसशास्त्रज्ञ सांगतात. दुसरी व्याख्या आहे विविध क्षेत्रातील ज्ञान संपादन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. पहा मी या ठिकाणी दुसरी व्याख्या लिहितोय. विविध क्षेत्रातील ज्ञान संपादन करण्याची क्षमता. विविध क्षेत्रातील ज्ञान संपादन करण्याची क्षमता. मग क्षेत्र तुम्हाला माहितीच आहे. जसं मी सांगितलं वैद्यकीय क्षेत्र आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, शेती क्षेत्र आहे, शैक्षणिक क्षेत्र आहे. अशी जी असंख्य क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी माणूस काम करतो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक विशिष्ट प्रकारची माहिती किंवा ज्ञान उपलब्ध असतं आणि हे ज्ञान मिळवण्याची क्षमता किंवा हे ज्ञान संपादन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. हे ज्ञान एकदा आपण संपादन केलं की निश्चितच आपल्याला त्या क्षेत्राची माहिती होऊन आपण त्या क्षेत्रात जर कुठे अडलो तर आपल्याला त्यातून बाहेर पडण्यास किंवा त्या समस्येवर उपाय शोधण्यास आपल्याला बुद्धिमत्तेचा काय होतो उपयोग होत असतो. आणि म्हणून ही दुसरी सर्वसामान्य जी व्याख्या केली जाते की विविध क्षेत्रातील ज्ञान संपादन करण्याची क्षमता म्हणजे अगदी आपल्यासमोर राजकीय क्षेत्र आहे. तुम्ही शिक्षण घेता, या शिक्षण क्षेत्रामधली जी काही माहिती असते ती तुम्हाला मिळवता येईल. शेती जर तुम्ही घरी करत असाल, बरेच विद्यार्थी शेती करतात, शेतीतलं काही ज्ञान तुम्ही मिळवता. अगदी समाजामध्ये वावरत असताना, राजकारण करत असताना अशा अनेक गोष्टी ज्या रोजच्या जीवनामध्ये तुमच्या येत असतात, या प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान जर तुम्ही संपादन करत असाल आणि तुमच्या समोर आलेल्या व्यक्तीला तुम्ही त्याबद्दल माहिती देत असाल, त्याची मदत करत असाल तर नक्कीच तुम्ही बुद्धिमान आहात असा त्याचा अर्थ काढला जातो. तिसरी व्याख्या मानसशास्त्रज्ञ करतात की अमूर्त युक्तिवाद करण्याची क्षमता. ही व्याख्या आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेली आहे. त्या दोन व्याख्यांमधली एक पहिली व्याख्या त्या ठिकाणी आहे की अमूर्त युक्तिवाद करण्याची क्षमता. अमूर्त युक्तिवाद करण्याची क्षमता. तिसरी व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आहे अमूर्त युक्तिवाद करण्याची क्षमता. आता अमूर्त म्हणजे काय, पहिल्यांदा आपण शब्दाचा अर्थ समजून घेऊयात. दोन प्रकारचे शब्द असतात, मूर्त आणि अमूर्त. मूर्त म्हणजे काय, ज्या गोष्टी तुम्हाला प्रत्यक्ष दिसतात, ज्या गोष्टींचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता, त्या प्रत्येक गोष्टीला आपण मूर्त गोष्ट किंवा मूर्त घटक असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ हा खडू आहे, हा तुम्हाला दिसतो, किंवा हा फळा आहे, हा तुम्हाला दिसतो. ह्या सगळ्या मूर्त गोष्टी आहेत, या जाणवतात, यांना आपण स्पर्श करू शकतो किंवा या गोष्टी आपण प्रत्यक्ष बघून त्यांच्याबद्दलची माहिती समजून घेऊ शकतो. म्हणून या सगळ्या गोष्टींना आपण मूर्त घटक असं म्हणतो. परंतु व्याख्येमध्ये मी कोणता शब्द वापरलाय, अमूर्त. मग अमूर्त म्हणजे काय रे, तर अमूर्त म्हणजे अशा गोष्टी ज्या दिसत नाहीत परंतु त्या असतात, त्यांना आपण अमूर्त असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात बघा ना, मी एक संकल्पना सांगतो तुम्हाला, विश्वास. एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास असणं. आता विश्वास दिसतो का, नाही दिसत. विश्वासला आपण हात लावू शकतो का, नाही लावू शकत. त्याचा चव, रंग, वास सांगू शकतो का, नाही सांगू शकत. परंतु विश्वास ही संकल्पना अस्तित्वात आहे. किंवा तर्क करणं किंवा निर्णय घेणं. आता निर्णय घेत असताना आपण आतल्या आत आपण स्वतःशी चर्चा करतो की आपण जर हा निर्णय घेतला तर याचे परिणाम काय होतील, आपण जर हा निर्णय घेतला तर याचे परिणाम काय होतील, किंवा अडचणी कोणत्या येतील, या सगळ्या गोष्टी आपण काय करत असतो, या ठिकाणी समजून घेत असतो. आणि म्हणून या प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत, ज्या आपल्याला दिसत नाही परंतु असतात, म्हणजे थोडक्यात विश्वास, प्रेम. जेव्हा आई किंवा वडील आपल्यावर प्रेम करतात तर हे प्रेम दृश्य स्वरूपात नसतं, हे अदृश्य स्वरूपात असतं, अमूर्त स्वरूपात असतं, परंतु ते असतं. म्हणून या प्रकारच्या ज्या अमूर्त गोष्टी आहेत,
ह्या अमूर्त गोष्टींचा युक्तिवाद करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय, असंही त्या ठिकाणी मानलं जातं. म्हणून ही सुद्धा व्याख्या बुद्धिमत्तेची अत्यंत उपयोगी अशी व्याख्या आहे की जिच्या आधारे आपल्याला समजतं की बाबा बुद्धिमत्ता नेमकी काय आहे किंवा बुद्धिमत्ता ही क्षमता कशी आहे. आणि म्हणून अमूर्त युक्तिवाद करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. यालाच या ठिकाणी या 3 व्याख्या आपण आता बघितलेल्या आहेत. समस्या सोडवण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता, विविध क्षेत्रातील ज्ञान संपादन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. मी 3री व्याख्या सांगितली, अमूर्त युक्तिवाद करण्याची क्षमता. अमूर्त युक्तिवाद म्हणजे मनातल्या मनात गणित सोडवणं, मनातल्या मनात उद्या ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या संदर्भातलं प्लॅनिंग करणं, मनातल्या मनामध्ये शेती संदर्भातलं नियोजन करणे, आयुष्यातील घडणाऱ्या घटनांचं नियोजन करून ठेवणं, प्लॅनिंग करून ठेवणं. अगदी प्रवासाच्या नियोजनापासून ते आयुष्याच्या नियोजनापर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण मनातल्या मनात नियोजित करत असतो किंवा नियोजन करतो, या सगळ्या संकल्पना अमूर्त असतात आणि त्यांचा युक्तिवाद करण्याची जी क्षमता आहे त्याला आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो. बघा, समस्या सोडवण्याची क्षमता बुद्धिमत्ता होय, विविध क्षेत्रातील ज्ञान संपादन करण्याची क्षमता बुद्धिमत्ता होय, अमूर्त युक्तिवाद करण्याची क्षमता बुद्धिमत्ता होय. या 3 व्याख्या झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी आता 4थ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा व्याख्येकडे जाणार आहे, जी व्याख्या समजून घेतल्यानंतर आपल्याला नक्कीच कळेल की बुद्धिमत्ता ही काय आहे किंवा त्याच्या अधिक आपल्याला जवळ जाता येईल. मी या ठिकाणी पुसतोय आणि मी आता 4थ्या व्याख्येकडे जाणार आहे. 4थी जी व्याख्या आहे ही व्याख्या आपल्याला दिलेली आहे मानसशास्त्रज्ञ डेव्हिड वेशलर यांनी. मी त्यांचं नाव या ठिकाणी लिहिणार आहे, डेव्हिड वेशलर. डेव्हिड वेशलर या संशोधकानं बुद्धिमत्तेची जी व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या आता आपण समजून घेणार आहोत, जिच्या आधारे आपल्याला बुद्धिमत्ता या संकल्पनेच्या अजून जवळ जाता येईल बाकीच्या 3 व्याख्यांप्रमाणेच. ती व्याख्या मी या ठिकाणी लिहिण्याबरोबर तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे. तर त्यांच्या मताप्रमाणे, डेव्हिड वेशलर यांच्या मताप्रमाणे सहेतुक क्रिया करण्याची सहेतुक क्रिया करण्याची हा एक घटक आहे या व्याख्येमधला. सहेतुक क्रिया करण्याची, तर्कसंगत विचार करण्याची, तर्कसंगत विचार करण्याची आणि परिवेशाशी परिणामकारकपणे जुळवून घेण्याची. बघा, आणि परिवेशाशी परिणामकारकपणे जुळवून घेण्याची सर्वंकष क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. व्याख्या आपल्याला समजून घ्यायची आहे. कुठलीही व्याख्या समजून घेत असताना ती एकदम वाचून तिचा अर्थ समजून घेण्यापेक्षा आपण जर तिचे छोटे छोटे भाग केले तर मात्र ती व्याख्या लगेचच लक्षात राहते आणि अगदी आपण तोंडपाठ म्हणू शकतो. म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला अनुभव असेल की आपण व्याख्या समजून घेत असताना त्यातला एक एक छोटा छोटा भाग समजून घेऊन मग पुढे जात असतो. तसंच आपण आजही करणार आहे. व्याख्या कोणी मांडलेली आहे? डेव्हिड वेशलर या संशोधकानं मांडलेली आहे. बुद्धिमत्ता म्हणजे काय तर त्यांच्या मते सहेतुक क्रिया करण्याची. कोणत्या क्रिया करण्याची? सहेतुक क्रिया करण्याची. म्हणजे कोणता तरी हेतू मनात ठेवून जेव्हा क्रिया केली जाते किंवा कृती केली जाते
तेव्हा त्याला सहेतुक क्रिया असं म्हटलं जातं. म्हणजे अगदी तुम्ही पहा ना, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण काही ना काहीतरी कृती करत असतो, काही ना काहीतरी वर्तन करत असतो. म्हणजे अगदी कुठंतरी गाडी पकडून जाणं असेल, शाळा कॉलेजमध्ये जाणं असेल, तिथून पुन्हा घरी येणं असेल, जेवण करणं असेल, झोपणं असेल, या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागं काय आहे, आपल्या मनामध्ये हेतू आहे. आणि म्हणून ज्या क्रिया किंवा जे वर्तन मनात विशिष्ट प्रकारचा हेतू ठेवून केलं जातं त्याला सहेतुक वर्तन असं म्हणतात. आणि म्हणून व्याख्येमध्ये पहिला शब्द येतो सहेतुक क्रिया करण्याची. ठीक आहे, हा भाग संपला. पुढच्या भागाकडे जाऊया आपण. तर्कसंगत विचार करण्याची. बघा, हा पहिला भाग झाला सहेतुक क्रिया करण्याची. आता दुसऱ्या भागाकडे आपल्याला जायचं आहे. हा दुसरा भाग आहे आपला, तर्कसंगत विचार करण्याची. तर्कसंगतपणे विचार करण्याची. बुद्धिमान व्यक्ती कोणतीही क्रिया हेतू, विशिष्ट प्रकारचा हेतू मनात ठेवूनच करतात. ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता नसते त्यांच्या मनामध्ये कुठलाही हेतू नसतो. आपण सकाळी का उठलोय, आपण का जेवण केलंय आणि आपण का झोपतोय याच्या पाठीमागं त्यांचा कोणताही हेतू नसतो. आणि म्हणून ही लोक दिवसभर कुठेही फिरत असतात किंवा कसंही वागत असतात. आणि म्हणूनच आपण त्यांना म्हणतो की ह्या लोकांकडे बुद्धिमत्ता नाही, कारण त्यांचं जीवन किंवा त्यांचं जे लाईफ आहे ते चुकीच्या ट्रॅकवर चाललेलं असतं. आणि म्हणून ज्यांच्याकडे सहेतुक क्रिया करण्याची क्षमता नाही त्यांच्याकडे बुद्धिमत्ता नाही. आणि म्हणून बुद्धिमान कोण आहे, ज्याच्याकडे सहेतुक क्रिया करण्याची क्षमता आहे तो. आता पुढे जाऊयात. तर्कसंगत विचार करण्याची क्षमता. तर्कसंगत विचार, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रॅशनलाइज थिंकिंग असं म्हणतो. रॅशनलाइज थिंकिंग, सहेतुक क्रिया करणं आणि तर्कसंगत विचार करणं. तर्कसंगत विचार म्हणजे काय की विचार करत असताना तर्क करणं म्हणजे तर्कसंगत विचार करणं होय. मग तर्क कसा करायचा? तर्क करायचं म्हणजे काय करायचा की बाबा मी अमुक काम करतोय किंवा मला हे काम करायचं आहे, मग हे काम करत असताना मला किती वेळ लागणार आहे, हे काम माझ्याच्याने होणार आहे का, ती क्षमता माझ्यामध्ये आहे का, त्यासाठीचा आर्थिक पाठबळ माझ्याकडं आहे का, त्यासाठी सामाजिक पाठबळ माझ्याकडं आहे का. आणि अशा प्रकारे तर्क करून त्या गोष्टीवर मात करून त्या गोष्टीतून बाहेर येणं याला म्हणतात तर्कसंगत विचार करणं. पहा, जी लोक कुठल्याही प्रकारच्या परिणामाची त्या ठिकाणी चिंता न करता जेव्हा काही कामं करतात आणि जेव्हा त्यांच्याकडून चुकीची कामं होतात आणि त्याचे परिणाम वाईट होतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपण हे काम करत असताना किंवा हे आव्हान आपण घेत असताना आपण तर्कच केला नाही की याचे पुढचे भविष्यातले परिणाम चुकीचे होऊ शकतात. आणि म्हणून बुद्धिमान लोक नेहमी काय करतात, तर्क करतात, तर्कसंगत विचार करतात आणि मग आपल्या समस्या सोडवण्याचा काय करत असतात, प्रयत्न करत असतात. आणि म्हणून मग व्याख्येमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे वेस्टलर यांनी की सहेतुकपणे क्रिया करण्याची. नंबर 2, तर्कसंगतपणे विचार करण्याची. पहा, 2 गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या असतील. एक तर क्रिया करताना कशी करणार आहात तुम्ही, सहेतुकपणेच करणार आहात. काहीतरी हेतू मनात असला पाहिजे, आपल्याला माहिती असलं पाहिजे की मी जे काम करतोय ते मी का करतोय आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत. म्हणजे या दोनही गोष्टी आल्या, सहेतुकपणे क्रिया करणं आणि तर्कसंगत विचार करणं. ठीक आहे बा. आणि पुढचा जो भाग आहे व्याख्येचा, तिसरा पार्ट आहे व्याख्येचा की परिवेशाशी परिणामकारकपणे जुळवून घेण्याची सर्वंकष क्षमता. बघा, शब्द कदाचित तुम्हाला नवीन वाटेल, परिवेशाशी. आता परिवेश हा शब्द तसा मानसशास्त्रामध्ये नवीन नाही. परिवेश म्हणजे तुमची आजूबाजूची परिस्थिती, परिवेश म्हणजे तुमच्या आजूबाजूचं वातावरण. त्या वातावरणामध्ये अनेक घटक असतात. सजीव घटक आहेत, निर्जीव घटक आहेत, डोंगर आहेत, दरे आहेत, पाणी आहे, नद्या आहेत, धरण आहे. तुमच्या आजूबाजूला राहणारी माणसं वेगवेगळी आहेत आणि म्हणून तुमच्या आजूबाजूचं वातावरण, तुमच्या आजूबाजूचं इन्व्हायरमेंट म्हणजे तुमचा परिवेश होय. बघा, ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणी माणसं वेगळी राहतात, ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी माणसं वेगळी आहेत. तिथलं वातावरण वेगळं आहे, तिथला पाऊस वेगळा आहे किंवा तिथलं त्या ठिकाणी डोंगरदऱ्या वेगळ्या आहेत. आणि म्हणून सांगायचा मुद्दा माझा लक्षात घ्या की मी काय सांगतोय की परिवेश म्हणजे आपल्याला जन्मानंतर लाभलेली परिस्थिती. आता आपण कुठं जन्म घ्यायचा हे काय आपल्या हातात नाही. काहींचा जन्म खेड्यामध्ये झाला, काहींचा जन्म शहरामध्ये झाला, काही जण लंडनमध्ये जन्माला आले तर काही जण अगदी महाराष्ट्रातल्या एखाद्या खेडेगावामध्ये जन्माला आले. म्हणजे जन्माला कुठं यायचं हे आपल्या हातात नाही.
परंतु आपण जिथं जन्माला आलो आहोत, जिथं कुठं आपण वाढतो आहोत, मोठे होत आहोत, त्या वातावरणाशी, त्या परिस्थितीशी आपल्याला जुळवून जर घेता येत असेल तर आपण बुद्धिमान आहोत. बघा मी काय सांगतोय, तुम्ही ज्या ठिकाणी जन्माला आला आहात तिथं तुम्हाला जुळवून घेता आलं पाहिजे. मग तुम्ही झोपडपट्टीमध्ये जन्माला आलात, तिथं राहणाऱ्या लोकांशी तुमचं जमलं पाहिजे, तुमचं पटलं पाहिजे, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्हाला जाता आलं पाहिजे. तुम्ही अगदी श्रीमंताच्या घरामध्ये जन्माला आलेला आहात, तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांशी तुम्हाला बोलता आलं पाहिजे, त्यांच्याशी मैत्री करता आली पाहिजे, कामामध्ये एकमेकाला मदत करता आली पाहिजे, सहकार्य करता आलं पाहिजे, म्हणजेच तुम्हाला त्यांच्याशी जुळवून घेता आलं पाहिजे. तिथं पडणाऱ्या पावसाशी तुम्हाला जुळवून घेता आलं पाहिजे, तिथं पडणाऱ्या उन्हाशी तुम्हाला जुळवून घेता आलं पाहिजे. आणि म्हणून डेव्हिड वेस्टलर व्याख्येमध्ये म्हणतात की परिवेशाशी परिणामकारकपणे जुळवून घेण्याची सर्वांकष क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. मग बुद्धिमान कोण असतो? ज्याला तो ज्या ठिकाणी वाढतोय, मोठा होतोय, त्या वातावरणाशी जुळवून घेता आलं, तो व्यक्ती बुद्धिमान. म्हणजे तुम्ही आता 12वीमध्ये आहात, तुम्हाला अनेक शिक्षक शिकवायला आहात, त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. मी वेगळ्या पद्धतीनं शिकवतो तर अमुक एक सर वेगळ्या पद्धतीनं शिकवतात. तुम्हाला त्यांच्याशी जुळवून घेता आलं पाहिजे, तुम्हाला माझ्याशी जुळवून घेता आलं पाहिजे. तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये येता तिथं वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेली मुलं आहेत. कुणी शहरातून आलं आहे, कुणी गावातून आलेलं आहे, कुणी गरीब परिस्थितीचं आहे, कुणी श्रीमंत परिस्थितीचं आहे. आणि या सगळ्यांशी तुम्हाला जर जुळवून घेता आलं तरच तुम्ही त्या वर्गामध्ये टिकणार आहात. आणि तुम्ही जर त्या वर्गामध्ये टिकलात तरच तुम्ही पास होऊन पुढे जाणार आहात. म्हणजेच तुम्हाला जो परिवेश लाभलेला आहे, जी परिस्थिती, जे एन्व्हायरमेंट तुम्हाला लाभलेलं आहे, त्याच्याशी जुळवून घेता येणं, परिवेशाशी परिणामकारकपणे जुळवून घेता येणं म्हणजे बुद्धिमत्ता होय. पहा, मी व्याख्येचे 3 भाग सांगितले. मी तुम्हाला ही व्याख्या एवढी का समजून सांगतोय, कारण आपल्याला परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न विचारला जाईल की बुद्धिमत्ता म्हणजे काय, संकल्पना स्पष्ट करा, तेव्हा आपल्याला फक्त एवढी एकच व्याख्या लिहायची. आधीच्या 3 व्याख्या फक्त मी तुम्हाला बुद्धिमत्ता म्हणजे काय ही संकल्पना समजून घेण्यासाठी सांगितलेल्या आहेत. पण जेव्हा परीक्षेमध्ये आपण लिहिणार आहोत तेव्हा मात्र आपल्याला डेव्हिड वेस्टलर यांचीच व्याख्या लिहायची आहे. आणि ती व्याख्या आहे सहेतुकपणे क्रिया करण्याची, तर्कसंगतपणे विचार करण्याची आणि परिवेशाशी परिणामकारकपणे जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. हीच व्याख्या आपण थोडक्यात इंग्लिशमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. अधिक जवळ जायचं आहे आपल्याला, म्हणजे संकल्पना नेमकी काय आहे ही समजल्याशिवाय माणसाने पुढं जाऊच नाही. आणि म्हणून मी आणखी थोडक्यात तुम्हाला 1 मिनिटात समजून सांगणार आहे. बघा, सहेतुक क्रिया करण्याची, इंग्लिशमध्ये आपण याला म्हणूया ॲक्ट पर्पजफुली. क्रिया करणं म्हणजे ॲक्ट करणं, ॲक्टिंग करणं, काम करणं, कृती करणं. आणि म्हणून ॲक्ट पर्पजफुली, तर्कसंगत विचार करणं, थिंक रॅशनली, विचार करणं म्हणजे थिंकिंग, आणि रॅशनल म्हणजे तर्कसंगत, रॅशनलायझेशन ज्याला आपण म्हणतो बा. आणि तिसरा मुख्य मुद्दा आहे व्याख्येमधला परिवेशाशी परिणामकारकपणे जुळवून घेणं, ॲडजस्ट विथ युअर इन्व्हायरमेंट. पहा, आता ह्या 3 मुद्द्यांना घेऊन मी तुम्हाला व्याख्या सांगणार आहे. ॲज फार ॲज डेव्हिड वेस्टलर कन्सर्न, इंटेलिजन्स इज द ग्लोबल कॅपॅसिटी, इंटेलिजन्स इज द ग्लोबल कॅपॅसिटी टू थिंक रॅशनली, ॲक्ट पर्पजफुली अँड टू डील इफेक्टिव्हली विथ हिज ऑर हर एन्व्हायरमेंट. दॅट्स कॉल्ड इंटेलिजन्स. ओके. आणि म्हणून ही एक अशा प्रकारची वैश्विक क्षमता आहे, सर्वंकष क्षमता आहे, जी क्षमता तुम्हाला सहेतुकपणे क्रिया करायला शिकवते, जी तुम्हाला तर्कसंगतपणे विचार करायला शिकवते आणि जी तुम्हाला लाभलेल्या परिवेशाशी परिणामकारकपणे जुळवून घेण्याची ताकद पुरवते. ती तुमची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता आहे. ठीक आहे. नक्कीच तुमच्या आता लक्षात आलं असेल की बुद्धिमत्ता म्हणजे काय आहे. अशा पद्धतीनं बुद्धिमत्तेच्या अनेक व्याख्या ज्या आपण समजून घेतलेल्या आहेत त्यातली ही डेव्हिड वेस्टलर यांची अत्यंत महत्त्वाची व्याख्या. ठीक आहे. असो, आता आपल्याला पुढे जायचं आहे. 3 मिनिट राहिले. ओके, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी आजचा आपला लेक्चर संपूया. जो पुढचा भाग आहे तो आपण या पुढच्या तासामध्ये घेणार आहोत. अपेक्षा करतो की तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे ते निश्चितच समजलेलं असेल. तुमच्या काही सूचना किंवा जे काही तुमच्या प्रश्न असतील हे आपण पुढच्या तासामध्ये घेऊयात. जेव्हा तुमचे सजेशन्स मला येतील त्यावेळेस नक्कीच आपण अधिक सुधारणा करून याच्यामध्ये
पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत थँक्यू.